नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमचे चॅनल गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी पंजाबराव देशमुख कृषी शिष्यवृत्ती योजना बघणार आहोत। या योजनेच्या अंतर्गत जे विद्यार्थी बाहेरगावला शिकतात त्या सर्व विद्यार्थ्यांना शासनातर्फे वर्षाला काही 10,000 ते 30,000 पर्यंतची शिष्यवृत्ती त्यांच्या थ्रू दिली जाते। तर विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत खूप मोठा असा फायदा हा त्यांना होतो। तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर बघूया काय आहे या योजनेची पात्रता, नियम तसेच या योजनेला अर्ज कसा करायचा याबद्दल काही सविस्तर अपडेट तुम्हाला सांगणार आहेत। पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल अनुदानाची संपूर्ण माहिती हे आपण आता बघणार आहोत। या योजनेसाठी अनुदान हे किती दिले जाते, विद्यार्थ्यांना हॉस्टेल शुल्काची काही टक्के रक्कम साधारणतः 10,000 ते 30,000 रुपयापर्यंत ही रक्कम विद्यार्थ्यांना दिली जाते। मित्रांनो, या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना जे कोणते विद्यार्थी कोणत्या कास्टचे विद्यार्थी हे पात्र असणार आहे ते आपण बघणार आहोत। पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना अंतर्गत जात विशेष लक्षात घेतल्यास ही योजना मुख्यतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे, जसे की शेड्यूल कास्ट, SC, शेड्यूल टाईप, ST, OBC, इतर मागास वर्ग, EWS। योजनेचा उद्देश या जातीत विद्यार्थ्यांना शिक्षण मिळवण्यासाठी आणि आर्थिक मदत करणे, योग्यतेसाठी जात प्रमाणपत्र सादर करणे मित्रांनो तुम्हाला गरजेचे आहे। यासाठी जात प्रमाणपत्र तुम्हाला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट हे लागणार आहेत। या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देणे, हॉस्टेलमध्ये राहण्याच्या खर्चामध्ये मदत करणे, तसेच यासाठी लागणारी पात्रता आपण बघूया। विद्यार्थी वर्ग महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थी असावा। आर्थिक अटी: वार्षिक उत्पन्न तुमचे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही जे ग्रॅज्युएशन वगैरे करतात आहे, कोणत्याही प्रकारची डिग्री तुम्ही घेताय तर तुम्हाला यामध्ये अनुदान हे मिळणार आहे। त्यासाठी काही नियम अटी आपण बघूया आणि अर्ज प्रक्रिया सुद्धा बघणार आहोत। अर्ज प्रक्रिया: विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे। अर्ज संबंधित महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असतो। दस्तऐवज: उत्पन्न प्रमाणपत्र, शिक्षण प्रमाणपत्र तसेच हॉस्टेल प्रवेशाचे कागदपत्रे। पडताळणी: अर्जाची पडताळणी सरकारी अधिकारी करणार आहेत। अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांनी सरकारच्या पोर्टलवर जाऊन भरावा लागणार आहे। यासाठी पडताळणी अर्जाची योग्यतेनुसार तपासणी केली जाईल। अनुदान वितरण: पात्र विद्यार्थ्यांना अनुदान हे मिळेल। ही योजना आर्थिकदृष्ट्या मित्रांनो दुर्बल घटकांसाठी आहे, मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलेले आहे। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत तुम्ही अशा प्रकारे लाभ हा मिळवू शकता। तुम्हाला वर्षाला या योजनेच्या अंतर्गत 10,000 ते 30,000 पर्यंत लाभ हा मिळणार आहे। तुम्ही जर मित्रांनो हॉस्टेलला असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ हा घेऊ शकता। तुम्ही लवकरात लवकर पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज हा भरून घ्या। अर्ज मित्रांनो सुरू झालेले आहेत। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण तुम्हाला अशीच अपडेट पुढे देखील देत राहू। धन्यवाद।